आज तुमचं नीलमय परत एकदा चाललंय शॉपिंग. हे 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 हे. आहा, आता माहिती आहे शॉपिंगच्या नावाखाली एकेकाची जळेल, पण तुमचं चाललंय नील्याबाई. आता काय करायचं म्हणजे हेअरकट केला मस्त छान हिरोईन वाटेल, पण मी वाटते पळत पळत जाऊन रिक्षा पकडली उशीर होते म्हणून. पण माझ्यापेक्षा जास्त घाई त्या काका नव्हती. ट्यावड्याव ड्यावड्याव ड्याव धूम मचाले करत कसं तरी मला त्या ठाणा मार्केटला पोहोचवलं. काकांना म्हणलं मार्केटला जायचंय, ढगात नाही जायचंय. तोवर ते पुढनं माझं भुजगावून आलं इकडे तिकडं तोंड करत. आता तिला मी इथं उभा आहे सांगितलं तरी पण इकडे तिकडे फिरते. भुजगावनं म्हणजे माझी लाडाची माझी भावजं हो. शॉपिंग करायला आमच्या वास्तुशांतीला आम्ही गावाला जाणार आहे ना, त्याच्यासाठी करायला आलेलो शॉपिंग. अर्धी शॉपिंग दाखवणार तुम्हाला, अर्धी शॉपिंग डायरेक्ट घालूनच दाखवणार. असं कसं इंटरेस्ट जाईल ना काय घेतलं म्हणून. आईला राख्या एक नंबर होत्या बघा. आणि ब्लाऊजला लावायसाठी लटकन पण घेतलं आम्ही, लेस वगैरे. त्या मावशींकडे एक होते, मार्केटमध्ये बसलेली होती. एका स्टॉलमध्ये 2 राख्या आणि दुसऱ्या स्टॉलमध्ये असं राख्याचं स्टॉल आम्ही खरेदी केली आहे. ती दोनच भाऊ आहे ती, पण आम्हाला पण राख्या आवडतात ना. त्यात नाजूक राख्या पाहिजे होत्या, मग सगळ्याच घालून बघितल्या. त्यात आम्ही जाईल तिथं पनवती लागणार नाही असं होणारच नाही. पाऊस चालू झाला, लय रडायला आलेलं बाबा. हे वन पीस बघून असं वाटत होतं धुमाकूळ घालावा. लय आवडलेला राव, परत जाऊ दे पुढच्या वेळेला घेऊया. भूक लागली शॉपिंग करता करता म्हणून खाल्ला ना वडापाव एक आणि गेलो महादेवाच्या दर्शनाला. म्हणलं बाप्पा महादेवा लवकर आमचं ह्याचं लाडकी बहिणीचं पैसे येऊ दे र, पुढची शॉपिंग करायचे. श्रावण सोमवार चालू आहेत ना, मग श्रावण उपवास घेतला जरा, उपवासच बोलते, वशीला लावला महादेवाकडं, आलो दर्शन घेऊन बाहेर. तर कसला मला वाटते महादेव भाला फेकूनच आम्हाला मारणार होता. बाहेर आलो तसा हे जोराचा पाऊस चालू झाला. 10-15 मिनटं तिथंच थांबलो आणि परत एकदा दर्शन घेऊन गेलं पुढं डायरेक्ट अजून खाऊ पिऊ करायला. हे बघ आवकोडा आयुष्यात कधी तो ना अण्णा पंजानं ना तो अंडा कोंडा बघितला नाही, पण आज आम्ही बघितला. मस्त कोल्ड कॉफी पिली ना बाबा राव तुमच्या नीलाभाईनं. काय बाबा ढगातच फिलिंग गेली. हां, पैसे उडालं, जरा खिसा रिकामं झाला, पण चालतं तेवढं लागलीच म्हणलं जरा तलावपाली पण फिरून येऊया. काय पाऊस पडल्यानंतर हिरवीगार तलावपाली झालेली, लय वास मारत होती. मग जरा पोच द्यावं, जरा फ्लेक्स करावा म्हणला. फ्लेक्स जरा हिला शिकवावं फ्लेक्स म्हणत तर आहे का. माणसं आमच्याकडे बघून हसायला लागली की ह्या दोघी करतात आहे काय. आम्हाला वाटलं आम्ही दोघीसनी उचलून तलावात फेकण्यात म्हणजे बरं झालं. आता बास झालं म्हटलं शॉपिंग, आता काय घ्यायचं नाही. खिसा रिकामा जावा झाला तोपर्यंत पुढं तलावपालीच्या बाजूला काय ते क्यूट क्रोशिया विकत बसलेल्या होत्या. मला वाटते माया लेकी जणी होत्या बघ, तलावपालीच्याच बाजूला बसलेल्या होत्या. मला तिथला सनफ्लावर एवढा आवडला ना, आता कसं सांगू त्यांना. तो मोठा सनफ्लावर पण आवडला, पण खिशात दमडी नाही आहे माझ्या, म्हणून छोटा सनफ्लावर घेतला. पुढच्या एका दादाकडे ती सनफ्लावरची क्लिप घेतली. मस्त सूर्यफूल बनवूनच फिरणार आहे बरं का. चला घरी. ट्यावड्या इकडे तर आम्ही रेस धुम्म चाले करत घरी पोचलो.